तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन, शेकडो नागरिकांचा एल्गार, प्रांत कार्यालयाने स्वीकारले निवेदन। चोपडा, प्रतिनिधी डॉ सतीश भदाणे। चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात विविध गंभीर तक्रारी, अवैध गौण खनिज उत्खननाकडे कथितपणे दुर्लक्ष तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या विभागीय चौकशीसह तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततापूर्ण पद्धतीने मोर्चाला प्रारंभ झाला। घोषणाबाजी करत शेकडो नागरिक तहसील कार्यालयावर धडकले। प्रांत अधिकारी अमळनेर हे अन्य कामानिमित्त उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले। निवेदनातील सर्व मागण्या तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। आंदोलनानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांच्यावर निष्पक्ष विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली। प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वक्त्यांनी दिला। यावेळी गोपाळराव सोनवणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे आदींनी आपली भूमिका मांडली। विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन स्वीकारल्याने आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। आता या मागण्यांवर शासन आणि महसूल प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे चोपडा तालुक्याचे लक्ष लागले आहे। तहसीलदार चोपडा श्री थोरात यांच्या विरुद्ध सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार एकदम उद्धमप्रमाणे वागतात। बाहेरून कोणत्या पदाधिकाऱ्याचे फोन आले तर कॅबिनमध्ये मोबाईल बघत असतात, पण लोकांचे कामं करत नाहीत, कार्यालयात जास्त वेळ देत नाहीत आणि कर्मचाऱ्यांना उद्धटपणे वागणूक दिल्यामुळे कर्मचारी सुद्धा हातबल झालेले आहेत। मर्जीतला कर्मचाऱ्याला हाताशी घ्यायचे, जो पैसे कमवून देईल त्या कर्मचाऱ्याला डोक्यावर बसवायचे, नाचवायचं, व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरायचं, त्यांची चौकशी लावायची, त्यांचे रिपोर्ट करायचे आणि त्या पद्धतीने प्रेशरमध्ये आणायचं। प्रायोरिटीमध्ये बोलूच नका, कारकून याने कोणी बोलायचे नाही। फक्त आता मागे 4 दिवसापूर्वीच अंबळे प्रांत यांनी येऊन डंपर पकडलेत, कार्यवाही केलेली आहे। बुधगावला सुद्धा प्रांत नदीत उतरून त्यांनी कार्यवाही केली आणि तहसीलदार चोपडा हे फक्त मोबाईल बघण्यात मग्न आहेत आणि पैसे हप्ते खाण्यामध्ये मग्न आहेत। तरी अशा तहसीलदारांचं जवळजवळ हजारो डंपर तांदळवाडी आणि निमगावान या क्षेत्रातून वाहतूक झालेली आहे। तसंच नांदेड क्षेत्रातून वाहतूक झालेली आहे, बेकायदेशीर वाहतूक झाली। रस्ता इकडे नसताना लिलाव तिकडचा गेला आहे, रस्ता इकडे काढायला सुद्धा पैसे तहसीलदार घेत, त्यांनी रेती वाहतूक इकडून करून घेतली आहे आणि लिलाव याच्या दापोरीचा झालेला आहे आणि थप्पा आपल्या चोपडा हद्दीत मारला जातो। तरी या बाबतीत याची चौकशी केली गेली पाहिजे आणि या वाळूच्या बाबतीत ज्याप्रमाणे तहसीलदार अंबळे यांना निलंबित केलं त्याप्रमाणे यांना निलंबित करावं। सर्कल तलाठी यांना कुठल्याही प्रकारे मिठी धरू नये, तहसीलदार यांना जबाबदार धरायचे आहे। याच्यात 100% वरून हप्ते घेऊन मनमोकळेप्रमाणे सतत वाहतूक झालेली आहे आणि योगायोग यांचं निमगावान ते चोपडा आणि बुधगाव ते लासूर हे रस्ते निघाल्यामुळे फार म्हणजे करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यात गौण खनिजमध्ये यांनी फार मोठं गौरमंडळ केलं आहे। तरी यांना निलंबित करून यांची चौकशी करावी आणि यांना निलंबित करावं अशी सर्व पक्षीय मागणी आहे। पण मी वैयक्तिक जनतेचे हाल बघितले, शेतकऱ्यांचे कामं होत नाही,
संजय गांधीचं काम होत नाही, बरोबर. पगारवाल्यांचे काम होत नाही, रेशन कार्डवाल्यांचे काम होत नाही, गेले का फोन वहिवाटवाल्यांचे काम होत नाही, शेतकरी आत्महत्यावाल्यांचे काम होत नाही. हा तहसीलदार काम फक्त रीतीचे आणि पैशांचे करतो काय? तरी या बाबतीत सखोल चौकशी होऊन सदस्य तहसीलदारांना निलंबित करण्यात यावं.